तुम्हाला पण रिअलिस्टिक हेअर ड्रॉइंग करताना नेहमीच काहीतरी चुकतंय असं वाटतं का? रिअलिस्टिक लुक येत नाही असं होतं का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या स्टेप एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. मी सोबतच एक खास ट्रिकसुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुमचं ड्रॉइंग आणखी सुंदर दिसेल. तर मैत्रिणींनो, हा आपला पार्ट सेकंड आहे. फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ नक्की बघा. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिली आहे. आधी तो व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी बेसिक आउटलाईन आणि वरचा भाग डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे आणि सोबतच कोणते कोणते आपल्याला मटेरियल्स लागणार आहेत ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी 2:30 वाजता ड्रॉइंग आणि रांगोळीचे रिलेटेड व्हिडिओज बघायला भेटत असतात. आज आपण हेअर ड्रॉइंगचा ट्युटोरियल पार्ट सेकंड पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजचा हा आपला सेकंड पार्ट आहे. स्टार्टिंगपासून एंडपर्यंत रिअलिस्टिक हेअर ड्रॉइंग कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपण खालच्या भागामध्ये शेडिंग करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी हार्ड पेन्सिल घेतली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी डार्क हेअर दिसत आहेत त्या ठिकाणी आपण हार्ड पेन्सिलच्या मदतीने हेअर ड्रॉ करून घ्यायचे आहे. Yo voy a cantar esta canción para mi gente, con una pasión tan fuerte. Ay, 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 ahora sigo cantando y sigo gozando, yo sigo cantando y sigo gozando. तुम्ही बघू शकता आपलं हेअर ड्रॉ करून झालेलं आहे. तर ब्लेंड करण्यासाठी मी मेकअप ब्रश यूज केला आहे आय शॅडोचा. त्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हेअर्स ब्लेंड करून घ्यायचे आहेत. हायलाईटमध्ये फर्स्ट लेअर जाऊन द्यायचा नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. मैत्रिणींनो, आपला फर्स्ट लेअर ब्लेंड करून झालेला आहे. सेकंड लेअरसाठी आपण मीडियम चारकोल पेन्सिल वापरणार आहोत. मीडियम किंवा न्यूट्रल असं असतं या पेन्सिलीचं नाव. तर ती पेन्सिलीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पुन्हा हेअर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. फक्त डार्क जे हेअर आहेत ना तेच आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सेम प्रोसेस ब्रशच्या मदतीने व्यवस्थित सगळं ब्लेंड करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघून घ्या, कारण प्रत्येक स्टेप बघितली तरच तुम्हाला कळणार आहे कोणत्या ठिकाणी कोणता मटेरियल यूज करायचा आहे आणि कोणत्या डिरेक्शनमध्ये ते वापरायचं आहे. तरच तुम्हाला व्यवस्थित हेअर ड्रॉइंग करता येणार आहे. तर आता आपण व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी व्यवस्थित मला ज्या पद्धतीने सोपं जाईल अशा पद्धतीने मी जो पेपर आहे तो फिरवून घेतलेला आहे. तुम्ही पण तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल तशा डिरेक्शनमध्ये पेपर फिरवून घेऊ शकता. थर्ड लेअरसाठी सुद्धा मैत्रिणींनो पुन्हा मी मीडियम पेन्सिल यूज करत आहे. ज्या ठिकाणी डार्क आहे त्या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हेअर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. वेळोवेळी मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवत आहे की कोणत्या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत ते बघूनच तुम्ही सुद्धा ड्रॉ करायचं आहे. व्यवस्थित स्टेप फॉलो करायचे आहेत.
dozen. The other 11 get something from nothing. ब्लेंडिंगसाठी पुन्हा मी मेकअपचा ब्रश यूज करणार आहे. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes just open the door. One thing's certain, I'll always be yours. ते ब्लेंड करून झाल्यानंतर फोर्थ लेअर ॲड करताना आपण चारकोलची सॉफ्ट पेन्सिल यूज करणार आहोत. तीही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डार्क हेअर ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि हायलाईटमध्ये थोडेसे 1-2 हेअर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. पूर्ण व्हाईट सोडायचं नाही. आणि हा लेअर ॲड केल्यानंतर थोडंसं आपण हे ब्लेंड करताना हायलाईट पॉईंटमध्ये सुद्धा एक्सेसिव्ह चारकोल पावडर जे शिल्लक आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ब्लेंड करणार आहोत, जेणेकरून जास्त व्हाईट एरिया दिसणार नाही. बरोबर हायलाईट पॉईंट आहे असं व्यवस्थित दिसेल. मैत्रिणींनो, 5वा लेअर ॲड करताना आपण चारकोल पावडर डायरेक्टली अप्लाय करणार आहोत. खूप जास्त पण चारकोल पावडर घ्यायची नाही, थोडीशी नॉर्मल घ्यायची आहे. त्याच्यासाठी आधी टेस्ट करून बघायची आहे. ते टेस्ट कशी करायची हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघा. हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. त्याचं हेच कारण आहे, त्याच्यामध्ये सगळे स्टेप डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर 6 नंबरचं लेअरिंग करण्यासाठी पुन्हा मी सॉफ्ट पेन्सिल यूज केली आहे. आणि ज्याच्या ठिकाणी डार्क पार्ट आहे त्या ठिकाणी पुन्हाही पेन्सिल यूज करत आहे आणि ब्लेंडिंगसाठी ब्रश यूज करत आहे. आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो, जे साईडला थोडे छोटे छोटे हेअर निघलेले दिसतात ते व्हिडिओ दाखवण्यासाठी मी चारकोलची हार्ड पेन्सिल यूज करत आहे. आणि त्याच्यानंतर आपण मेकॅनिकल पेन्सिलचा सुद्धा वापर करणार आहोत, जेणेकरून आणखी आपलं हेअर ड्रॉइंग रिअलिस्टिक दिसेल. आणि आणखी ज्या ठिकाणी जास्त हायलाईट पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण निडेबल इरेजरच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॅब मोशनमध्ये आपण ते हायलाईट पॉईंट आणखी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि वेळ आली आहे आता मैत्रिणींनो सिक्रेट ट्रिक बघण्याची. त्याच्यासाठी मी पेन्सिल इरेजर घेतली आहे. तुम्ही मोनो इरेजरसुद्धा घेऊ शकता, जे त्याच्या मदतीने तुम्ही बघू शकता किती छान रिअलिस्टिक लुक येत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.